हे काय आहे भाऊ? पहा, मस्करी नका करू. मी तर तुमचा काळा शर्ट पाहून अगोदरच घाबरलोय. आमच्यापासून वाचून जाणार कुठं? माझी दागिन्याची पिशवी, माझ्या बोटातील अंगठ्या, माझी गळ्यातली चेन. मी बरबाद झालो. त्या काळ्या शर्टवाल्यांनी मला लुटलं. बंदुकनीजी. अरे या काका पुतण्याच्या तर. अरे हे गायब कुठे झाले? आम्ही इथे आहोत बंदुकिनी ताई. अरे या बुकीत बुक ना करीन. तिकडं तो ब्लॅक शॅडो चोर चोऱ्यांवर चोऱ्या करतोय आणि इकडं तुम्ही दही अंडीचे थर लावताय. होय, चिंता नका करू बंदुकिनी ताई, लगेच जाऊया. चल लवकर ढोलकी. होय जिज्जे. आता कसं पकडलं? एक मिनिट बंदुकिनी ताई, आधी लाईट लावून चोराला तर पहा. अरे चंद्या, टॉर्च लाव की. अरे काका, तू इथं काय करतोय? मार खात होतो बंदुकनीजी. चोर तर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आणि तुम्ही चोर समजून मलाच पकडलात. बंदुकिनी ताई, चोराला पकडण्यासाठी दुसराच प्लॅन करावा लागेल. अरे पुतण्या, अगदी योग्य वेळेवर आलास तू. मी बऱ्याच वर्षांपासून बॅट वर संशोधन करत होतो. ओ खोजीजी, आम्ही इथे ब्लॅक शॅडो चोरांना पकडायचा प्लॅन करतोय आणि तुम्हाला क्रिकेटच्या बॅटचं सुचतंय. अरे काका, मी क्रिकेटच्या बॅट बद्दल नाही, बॅट म्हणजे वटवाघळाबद्दल बोलतोय. मी वटवाघळावर संशोधन करून असं औषध तयार केलंय की ते प्यायल्यानंतर माणसात वटवाघळाची शक्ती येते आणि त्याला रात्रीच्या अंधारात सुद्धा दिसायला लागतं. अरे हा प्रयोग तर लईच झाक आहे. असं तर चोरांना पकडणं एकदमच सोपं होईल. अरे काम सोपं असो किंवा अवघड, फंटूस नगरच्या चोरांना पकडायला काका पुतळ्याची जोडी सदैव तयार असते बंदुकनीजी. अरे काका, तू नेहमी एवढ्या घाईघाईत का असतोस? अरे औषधाच्या अजून काही चाचण्या घ्यायच्या बाकी होत्या. आता माहित नाही तुझं काय होणार ते. अरे आईच्या मारी. अरे काहीतरी करा. अरे खोजी काका, मला खरोखरच अंधारात सुद्धा सगळं काय स्वच्छ दिसतंय. माझा वीक. अरे काय होत आहे? खरोखरच ते औषध पिऊन माझं वाटवागुळ झालं का काय? ओ ब्लॅक शॅडो, डंका ढोलकी, ओ ढंका ढोलकी, आता तुम्ही वाचू शकणार नाही. तुमचा पोट खुल्लाय. अरे अरे मी भूत नाही, मी काका आहे, काका. ओ जिज्जे, आपण उगाच काकाला बघून घाबरलो होतो ना. काका एकटा आणि संधी पण चांगलीच आहे.
चल त्यांच्याशी 2 हात करू. अरे 2-2 हात सोड, नाहीतर 4-4 लाता पडतील. ती बघ समोर बंदुकनी येते. अरे दिवे बंद करा ना, मला काही दिसत नाहीये. काय रे पुतण्या, या काकाला काय झालं? असं वाटतंय वटवाघूळ बनल्यामुळे प्रकाशामध्ये काही दिसत नाहीये. जिचे अरे या काका पुतण्यांमुळं आपल्या धंद्यावर लय परिणाम झालाय बघ. जिकडे पण चोरी करायला जातो तिकडे हे काका पुतण्या हजरच होतात बघ. आता काय करायचं आपण? जे काही करू ते छाती ठोकपणे करू. माझं नाव पण डंका आहे, डंका. जर त्या काका पुतण्याला चॅलेंज देऊन मी नाही हरवलं तर या चोरीच्या बिझनेसची शपथ आहे मला. चोरी करणं सोडून देईन. हे काका पुतण्या, आज रात्री आम्ही डॉकयार्डला एक कन्साइनमेंट चोरी करणार आहोत. हिम्मत असेल तर वाचवून दाखव. हे चोरी करणार? अरे या डंका ढोलकीची एवढी हिम्मत? मला तर पवायला पण नाही येत. तुम्हाला येत आहे ना? अरे गप्पा बस, बुक न करीन. अरे पुतण्या, आता कुठली आयडिया आहे? आयडिया तर आहे बंदुकिनी ताई, फक्त तुमची बंदूक द्या. ही घे. अरे माझी टोपी. अरे पुतण्या, आज पहिल्यांदाच तुझी मेहनत अर्धवट राहिली. पण आता समुद्रात बुडण्यापासून कसं काय वाचवणार? अहो काका, तुम्ही असताना घाबरायचं कशाला? तुम्ही तुमचे पंख उघडा आणि उडा. प्रयत्न करा काका, प्रयत्न करा. तुम्ही उडू शकता. प्रयत्न करा. होय, अरे वा. अरे मला तर अंधारामध्ये समजलं काय स्वच्छ दिसतंय. अरे यांना पकडा. अरे डंका ढोलकी, आता काय झालं रे? मोठे आले आम्हाला पकडणारे. धक्का ढोलकी, वर जाऊन आकाशातले तारे नका चोरू. अरे पुतण्या, हे काय झालं? माझे पंख गायब झाले आणि मला तर आता काही दिसत सुद्धा नाही. याचा अर्थ आता औषधाची ताकद संपलीये आणि तुम्ही पूर्वीसारखे नॉर्मल झालात. पण तुम्ही निराश का झालात? ही तर आनंदाची बातमी आहे ना. ज्याच्या नशिबात जेवढं त्याला मिळणार आहे तेवढंच. हात वर करा मित्रांनो. आपल्या जागेवरून कोणी बी हलायचं नाही.